पण मुलीवाल्यांनी मुलावाल्याकडनं घेऊ नये असं शास्त्र आहे. पण मी सांगतो तुम्हाला, आता काही दिवसानंतर हे उलट होईल. शास्त्र, तुम्ही रामकथा ऐकली असेल, कदाचित मी बोललो असेल, बोललो नसेल, माझीच रामकथा झाली होती, ते एकदा झाली होती ना. जनकजी महाराजांनी ज्या वेळेला जानकीचा विवाह श्री रामचंद्राशी केला आणि दहेजमध्ये अंधन म्हणतात ना आपल्याकडे, त्यावेळेला दास दासी नौकर चाकर गाडी घोडे हत्ती देण्याची परंपरा होती. जानकीसाठी जनकाने हत्ती घोडे हे पाठवलेत, काही दहेज दिलेलं आहे. आणि महाराज ज्या वेळेला जानकीच्या सासरी ज्या वेळेला हे हत्ती घोडे जातात, तर त्या अयोध्येमधलं महाराज पाणी सुद्धा पित नाही, चारा खायचं सोडा. ऐका, भारतीय परंपरा सांगतोय मी तुम्हाला, आपली संस्कृती सांगतोय मी तुम्हाला. याच भारतामध्ये संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, मानमर्यादा, आदर काय होता ही संस्कृती शिकवते. मुलीच्या घरचं सासरी गेल्यानंतर ते मुलीचं घर म्हणजे सासर झालंय, आणि माहेरवाल्याने मुलीच्या घरचं काही खायचं नसतं. हे माणसांसाठी, पण त्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये हत्ती घोडे हे नियम पाळत होते महाराज. हत्ती घोडे म्हणजे हत्ती आणि घोडे पाणी सुद्धा पित नाही, चारा सुद्धा खात नाही. त्यावेळेला जनकजींना लेटर लिहून द्यावं लागलं, सॉरी दशरथ राजांना लेटर जनकजींना पाठवावं लागलं. महाराज, आपने दहेज में दिए हुए हत्ती घोड़े ना जल लेते हैं ना कुछ ग्रहण करते हैं, क्या व्यवस्था करे. तेव्हा जनकानी म्हणतात, गाड्याच्या गाड्या भरून त्या हत्ती घोड्यांची खाण्याची व्यवस्था केली जनकपुरीतून. ही परंपरा आहे आपल्या भारतीयांचे, कळलं का. म्हणजे मुलीच्या घरचं काही घेऊ नये अशी परंपरा आहे. पण त्या कालखंडामध्ये 4-4 महिने जावाई सासूरवाडीमध्ये राहायचे, आणि तेव्हा जावाई काही घ्यायचा नाही. मुलगी दिली म्हणजे हेच खूप काही झालं महाराज, कळलं का. आणि मुलगी देणं हे खूप काही आहे, आणि मुलगी देत असताना आपण मुलाला मुलगी देणं हेही खूप काही आहे. एखादी मुली करून घेणं हे खूप काही आहे. म्हणून तिथे दहेज हा विषय नसावा. मला माहिती आहे तुम्ही ऐकणार नाही, कारण तुमच्याकडे हिशोब एकराचा चालतो, मला माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यात जास्त वेळ बर्बाद करणार नाही. पण तरी मात्र लक्षात ठेवा, पुढे चालून हे शब्द तुमच्या कामात पडतील. ऐका, महाराज श्री भगवान भोलेनाथ 4 महिने थांबले, आणि 4 महिने झाल्यानंतर श्री हरी विष्णूला सांगितलं, प्रभूजी आता एक काम करा, वरात सार करायला लावा. हिमालयापर्यंत सगळे गेले, आणि हिमालयाला सांगतात, महाराज आता वरात सार करायला लावा. त्यावेळेला हिमालयाने आपल्या पत्नीला मैनेला सांगितलं, माता अरुंधतीला सांगा की माता पार्वतीला उपदेश करा. नीट ऐका, हे पार्वतीला जो उपदेश केलेला आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे महाराज, खूपच सुंदर आहे. आणि हे जे उपदेश मी आता सांगणार आहे 2-4-5 मिनिट, हे उपदेश प्रत्येक माता भगिनींनी आपल्या मुलीला केलं पाहिजे महाराज. हां, ज्या वेळेला मुलगी घरातनं बाहेर पडते, पहिल्यांदा आपण तिला सासरी पाठवत असतो ना, त्यावेळेला तिला उपदेश करावं. एरवी तर आपण घरामध्ये उपदेश करतो, पण ज्या दिवशी तिला तुम्ही बासिंग बांधलेलं असतं, ती आपल्या मालकाच्या बाजूला उभी राहिलेली असते, आणि त्या दिवशी आपण तिला स्मरण करून द्यायचं असतं, बेटा आजपासून तुझ्या घरात जात आहेस ना, ते घर तुझं आहे. बेटा आज तुझी या घरातून डोली निघालेली आहे. म्हणजे पूर्वीचा काळ आहे तो. आज या घरातून तू या गाडीमध्ये जात आहेस, आजच्या भाषेत बोलतोय मी. आणि बेटा आज आमच्या घरातून तू गाडीतून गेली, हा तुझा पहिला प्रवास. आमच्या घरातून गाडीचा तुझा पहिला प्रवास, आणि तुझ्या घरातून तिरडीचा तुझा दुसरा प्रवास. हे लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा, कळलं का. आजपासून सासरी जे तुझं घर आहे ते घर तुझं आहे. माहेर तुझ्याकरता आता तुझं राहिलेलं नाही. समजावून द्या. आणि खरे महाराज, हे कितीही मुलगी चांगली असू द्या महाराज, कितीही चांगली असू द्या, एकदा माहेरमधनं ती सासरी जाते ना, त्यावेळेला तिचं माहेरचं सगळं संपलेलं असतं. पण आता वेगळे नियम झाले सगळे, मला त्या सगळ्या विषयाविषयी बोलायचं नाही. तरी पण
एक लक्षात घ्या, मुलीला खूप सुंदर शिकवलं पाहिजे. जी माता अरुंधती आपल्या मुलीला शिकवत आहे म्हणजे पार्वतीला शिकवते. पार्वतीला माध्यम बनवलेलं आहे आणि पार्वतीच्या माध्यमातून तुम्हा सर्व माता भगिनींना उपदेश माता अरुंधतीने केलेला आहे. ऐक, करऊ सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देव दूजा. पहिलं वाक्य ऐकताय ना तुम्ही? नारी धर्मपती देव न दूजा, करहु सदा शंकर पद पूजा. हे देवी पार्वती, इथून तू गेल्यानंतर भगवान शंकराची आराधना कर, भगवान भोलेनाथांचं पूजन कर. करहु सदा शंकर पद पूजा, भगवान भोलेनाथांचं पूजन करत जा. दोन प्रसंग येतात रामायणामध्ये, एक जानकीची विदाई आणि शिव महापुराणामध्ये पार्वतीची विदाई. शेम आहे मात्र सारखी आहे. तिथे माता अनुसूया शिकवते आहे आणि इथे माता अरुंधती शिकवते आहे. लक्षात घ्या, तिची ओवी आहे की सासू ससुर गुरु सेवा करी हूँ. हे जानकी, तू अयोध्येत चाललेली आहे, तुला 3 सासवा आहे आणि 1 सासरा आहे. सास ससुर गुरु पूजा करी हूँ. आणि इथे सांगतायत अरुंधती बाई, ना तुला सासू आहे ना तुला सासरा आहे, पण मात्र तुला पतिदेव आहे आणि पतिदेव तुझ्या करता देव आहे. जी पूजा पतीची, जी पूजा देवाची करून फल मिळते ना, तेच पतीची पूजा करून फल मिळते. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक माता भगिनींनी आपण आपल्या पतीच्या पूजनामध्ये नेहमी रत असावं. पतीचं वाक्य आपण शिरोधार्य करावं, हे शास्त्र नियम आहे. पतीचा शब्द जी नारी काटत नसेल, नीट ऐका, पतीला कधी फिरून बोलत नसेल, पतीला आपण कधीही अपशब्दाने बोलत नसेल. लक्षात घ्या, महाराज सांगतात पतिव्रतेचं हे एक लक्षण आहे. पती तुमचा एखाद्या वेळेस होऊ शकतं, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला तुमचा पती सायलेंट मिळालेला असेल, न बोलणारा मिळालेला असेल, कमी बोलणारा मिळालेला असेल, सर्व सहन करणारा मिळालेला असेल, तरी आपण सगळ्या माता भगिनींनी आपल्या पतीची जाणीव आपण ठेवली पाहिजे. का? करहु सदा शंकर पद पूजा. तुम्ही जर एक वेळेला, मी शिवपुराण घेऊन सांगतोय, एक वेळेला तुम्ही महादेवाच्या मंदिरात नाही गेल्या तरी चालते, पण आपल्या पतीचा अपमान केला नाही पाहिजे. गडे हो, लक्षात ठेवा. कळलं का? एक वेळेला टाळ्या कमी वाजल्या तुमच्या. विनोदाचा विषय नाही आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला सांगू, जी नारी गोष्टीमध्ये पतीचा अपमान करते, जी नारी, जी स्त्री गोष्टीमध्ये पतीचा अपमान करते, पुढच्या जन्मामध्ये ती, सांगू का राहुल, भुकणारी बनते. श्लोक देऊ का? श्लोक देऊ मी. म्हणून प्रत्येक माता भगिनीने आपल्या पतीची खूप व्यवस्था करा, सेवा करा, पूजा करा, आदर करा, सन्मान करा, मान करा. हे भगवान भोलेनाथांच्या कथेमध्ये अरुंधती शिकवते. पार्वती, आजपासून तुझे बाबा, तुझी आई, तुझे सासरे, तुझं सर्व काही भगवान भोलेनाथ आहे. करहु सदा शंकर पद पूजा. भगवान भोलेनाथांचं पूजन करत राहायचंय. म्हणून पतिव्रता नारीने एकच करायचं, पतीच्या मताने आपण चालायच्या, पतीच्या मता अनुसरी ची पतिव्रता. महाराज सांगतात पतीला जे आवश्यक आहे ते करा. नीट आहे का? इकडे पहा, खाली कोण पाहताय तुम्ही? पतीला जे आवश्यक आहे ते करा आणि पतीला जे आवडतं तेच करा. तुम्हाला आवडतं ते नका करू. बरोबर ना? बरोबर आहे का नाही? माझं कळत नसेल, मी सोपं करतो. नवीन लग्न झालं तुमचं, झालं ना? नवीन लग्न झालं, तुम्ही लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसांनी माहेरी गेल्या. तुम्हाला तुमची आई काय विचारते? इकडे बघा, काय विचारते? बाई, नाश्त्याचं बनव. ती म्हणते आई तूच बनव. नाही का, मला काय माहिती त्यांची आवड काय काही नाही, ते तूच सांग काय बनवायचं. 8 दिवस तू तिथं राहून आली, तुला माहिती आहे त्यांची आवड काय ते. मग आता हिने नाश्त्याचं कोणाला आवडते ते करावं. बोलता तुम्ही कमी बोलू हां, नका लाजू तुम्ही, मी सांगते. इकडले बघा कधी किती प्रसन्न होत आहेत. बरं आहे महाराज, असं सांगा तुम्ही संध्याकाळपर्यंत. हां, पण आता तुमच्याकडे येतो, तुम्ही काही कमी नाही राहा. तुम्ही म्हणजे काय
बाईनी पूजा केली पाहिजे असं प्रत्येक माणसाला वाटतं ना. लक्षात घ्या, मी दोन्ही पक्ष मांडणारा वक्ता आहे. एक पक्ष घेऊन कधी चालत नाही. पतीसाठी परमेश्वर पती आहे, पण केव्हा? जर तो निर्व्यसनी असेल तेव्हा. लक्षात ठेवा, कळलं का? पतीसाठी पत्नीसाठी पती परमेश्वर आहे केव्हा? महाराज सांगतात जेव्हा तो सदाचारी आहे, सद्विचारी आहे, सद्विवेकी आहे आणि भगवत भक्त आहे. नीट आहे काय?